शिरपूर वन विभागाच्या कार्यालयात वनपाल के.डी. देवरे यांनी वन विभागाकडून तालुक्यात एकाच दिवसात 2 ठिकाणी कारवाई करण्यात येऊन वाहनासह 2,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली। सदर कारवाई वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 27 मे रोजी सकाळी 12:15 वाजेच्या सुमारास अर्थे वाघाडी दरम्यान रस्त्यावर आणि दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास दहिवद येथे छापा टाकून केली आहे। विनापरवाना नीम प्रजातीचे लाकूड अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली। या कारवाईत महिंद्रा पिकअप वाहनासह नीम प्रजातीचे लाकूड असा 1,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर दहिवद येथे किरण फर्निचर दुकानावर छापा टाकण्यात आला। लाकडापासून विनापरवाना फर्निचर तयार करताना आढळून आल्याने पथकाने कारवाई केली। या कारवाईत 12 इंच रंदा मशीन, कटर मशीन, सागवान जुने मालापासून तयार केलेले दरवाजे, चौकटी व इतर कट साईज सागवान मुद्देमाल लाकूड मिळून 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास वनपाल करीत आहेत।